करासाठी सगळ्यांनी आग्रह केला होता, त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता या संदर्भात बोलले. असं आहे की मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे हे 1995 पासून प्रयत्न करत होते. षडयंत्र केलं, घाणेरड्या पद्धतीने आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, यांच्या विरोधात षडयंत्र केलं. कारण का एकमेव उद्दिष्ट होतं की मुख्यमंत्री बनायचं. तेव्हा कदाचित संजय राऊत हे शिवसेनेमध्ये पण नसतील, लोकप्रभामध्ये असतील, म्हणून त्यांना माहीत नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न हे उद्धव ठाकरेंचं पहिल्यापासून होतं आणि म्हणून कुठलाही कोणीही आग्रह केला नाही. त्यांनीच षडयंत्र केलं. तेव्हाही एकनाथ शिंदेंना शब्द दिला आणि तो फिरवला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीचा राजीनामा देत असताना तेव्हाच सांगितलं, तेव्हा ते मी विधान परिषदेचा राजीनामा देतोय, तेव्हा काय दिलं नाही. लाचारी करून ते आमदारकी ठेवलं आणि आता त्याला माहिती आहे हातातून सगळं निसटलंय, म्हणून अंबादास दानवेला पुढे गेलेला आहे. तेवढाच विषय. म्हणून लाचारेचं दुसरं नाव हे उद्धव ठाकरे, हे कदाचित संजय राजाराम राऊतला माहीत नसेल.